तुम्हाला त्रास द्यायला परदेशातून लोक येत नाहीत. तुम्ही ज्या कुळात जन्माला आला ती भावकी तुम्हाला त्रास देते, जिवंत जाळते ती. काहीही करा, किती मोठे व्हा, भावकी तुम्हाला टोमणे दिल्याशिवाय राहत नाही, जाळते तुम्हाला शब्दाने. माहिती कसं कमवलं? अरे कमवलंय ना. तुमच्या मुली कशा आहे, तुमची पोरं कशा आहे, काही बोलण्याची पद्धत आहे. जाळतात ते. हे मन आहे, नाही सहन होत. तुमच्या भावकीलाच सहन होत नाहीत. आणि हे भारताचं दुर्भाग्य आहे. भावकीला जर तुम्ही सुखी झालेलं सहन, बाहेरचे लोक त्रास देत नाहीत, परदेशातले लोक तुमच्या जवळचे तुम्हाला त्रास देतात. 3 लोक भारतातले, मला कधी कधी हा इतिहास सांगू वाटत नाही तरी पण मी सांगतो तुम्हाला. महाभारताचं युद्ध म्हणजे भारतीय संस्कृतीचा अंत आहे. महाभारतापासून आतापर्यंत आपला भारत सावरला नाही सतत. कारण की जी मोठी माणसं होती, महाभारताच्या युद्धानंतर 10-15 वृद्ध माणसं जिवंत राहिली. संपूर्ण भारतामध्ये 10-15 वृद्ध माणसं. काय दुर्भाग्य आहे आपल्या भारताचं. युद्धाचे किती भयानक परिणाम आजपर्यंत भारत भोगतोय ते पहा. चांगलं नाही आहे ते युद्ध, पण मानसिक वृत्ती पहा कशी. सगळं संपलं. हे 3 जण, कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा, युद्ध संपलं. दुर्योधन पडला. भगवान श्रीकृष्ण, सात्यकी आणि 5 पांडव दुसरीकडे गेले. पुढं काय करायला पाहिजेत. आणि छावणीमध्ये, युद्धाच्या छावणीमध्ये द्रौपदीचे 5 मुलं, सेनापती, विराट, सगळी लोक तिथे थांबलेली होती. मध्यरात्रीच्या वेळेस झोपलेल्या अवस्थेमध्ये या 3घांनी हल्ला केला. अश्वत्थामा एकटा आतमध्ये शिरला छावणी.